मिस्टर प्रशांत अरविंद गुतमार, श्री कृपा सायन्स अकॅडमी जळगाव जामोद अँड तांदळे कोचिंग क्लासेस अकोट. तर काही विद्यार्थ्यांनी मला रिप्लाय केला होता की सर तुम्ही आयसोमेरिझम या टॉपिकवर काही व्हिडिओ आम्हाला पाठवा. तर आज आपण आयसोमेरिझम हा पार्ट पाहणार आहोत. आयसोमेरिझम हा एक फंडामेंटल पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आणि तसंच तो इम्पॉर्टंट पण आहे. ओके, सो इन केस ऑफ नीट जेई अँड सीईटी बेस्ड आपण आज आयसोमेरिझम हा प्रकार पाहणार आहोत की आयसोमेरिझम नेमकं काय असते किंवा नीट आणि जेई किंवा सीईटी मध्ये त्याच्यावर कशा पद्धतीनं क्वेश्चन्स येतात हे पण आपण थोडक्यात पाहण्याचा इथे प्रयत्न करू. तर विद्यार्थी, so student, we have to start isomerism. So first of all we have to study what do you mean by isomerism. Isomerism कशाला म्हणतात तर isomerism means the compound having same molecular formula but different स्ट्रक्चरल फॉर्म्युले. जनरली हे जे डेफिनेशन्स आपण जनरली बुक्स मध्ये पाहतो तर ही डेफिनेशन जनरली स्ट्रक्चरल आयसोमेरिझमशी रिलेटेड आहे. ओके, जनरली स्टुडंट हीच रिपीट करतात. पण आयसोमेरिझमची नेमकी डेफिनेशन काय तर आयसोमेरिझम मीन्स व्हॉट द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट having same or different physical or chemical properties. Keep in mind here, very simple one. The compounds which having same molecular formula. असे compounds घ्यायचे की ज्याचा molecular formula same आहे. So you are taking the compounds in which having same molecular formula but different physical or chemical property or both the properties. याचा अर्थ काय होतो, असे कंपाऊंड की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे पण फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ह्या कशा असतील, डिफरंट असतील, अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, आयसोमर्स. आणि त्या फिनॉमिनॉनला काय म्हटलं जाते, आयसोमेरिझम. सो रिपीट करू एक वेळ डेफिनेशन. व्हॉट इज आयसोमेरिझम? द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फिजिकल और केमिकल प्रॉपर्टी और बोथ प्रॉपर्टी कॉल्ड एज आयसोमर्स अँड द फिनॉमिनॉन कॉल्ड एज आयसोमेरिझम. ओके, सिंपल आहे. असे कंपाऊंड्स की ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतील त्यांना आपण काय म्हणतो, आयसोमर्स. आता या आयसोमेरिझमचे टाइप्स पडतात. ते कोणत्या आयसोमेरिझमचे टाइप्स तर आयसोमेरिझम डिवाइडेड टू टू टाइप, दॅट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड स्टिरिओ आयसोमेरिझम. आता इथे याचे मेन जे दोन पार्ट्स आहेत हे कशावर डिपेंड आहेत. जर आपल्याकडे असणारा कंपाऊंड त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि त्याचं स्ट्रक्चर जर डिफरंट असेल तर तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि असे कंपाऊंड्स की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि त्याच्यामध्ये जे ग्रुप्स आहेत त्यांची अरेंजमेंट डिफरंट आहे तर त्यांना कोणते आयसोमर्स म्हणतात, स्टिरिओ आयसोमर्स. आणि फिनॉमिनॉनला काय म्हणतात, स्टिरिओ आयसोमेरिझम. म्हणून आयसोमेरिझम हे मेनली दोन भागात डिवाइड होतो, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पुन्हा काही सब डिवाइडेड होते किंवा काही आणखी पार्ट्स मध्ये डिवाइड होते. कोणते बघा, चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, चेन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम अँड टॉटोमेरिझम. Okay, at the same time stereo isomerism is also classified into configurational isomerism and conformational isomerism. कॉन्फिगरेशनल मीन्स व्हॉट, कॉन्फिगरेशनलचा मिनिंग तुम्हाला असं असतं की ज्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन किंवा एखादा कार्बन सिंगल बॉन्ड जो असतो सायक्लिक कंपाऊंड मधला हा रोटेट होत नाही, फिक्स्ड असतो आणि त्याच्यामुळे हा आयसोमेरिझम दाखवते. याला कॉन्फिगरेशनल आयसोमर्स म्हणतात. आणि कॉन्फिगरेशनल आयसोमर्स कोणते असतात, जिओमेट्रिकल अँड ऑप्टिकल. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पुन्हा दोन भागात डिवाइड होतात, सिस अँड ट्रान्स, आणि ऑप्टिकल डेक्स्ट्रो अँड लिव्हो. इथं कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझमचा नेमका पार्ट आहे. कन्फॉर्मेशनल मध्ये काय होतो, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन जो असतो तो रोटेट होतो त्याच्यामुळे तुम्हाला काही आयसोमर्स सापडतात, त्यांना म्हटलं जाते कन्फॉर्मेशनल आयसोमर्स. या लेक्चर मध्ये आयसोमेरिझमच्या या पार्ट मध्ये आपण फक्त काय बघणार, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि जे नेक्स्ट लेक्चर घेणार त्याच्यामध्ये आपण स्टिरिओ आयसोमेरिझम बघणार. तर मग आज आपल्याला कशावर फोकस करायचं आहे, फक्त स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ओके, तर आपण फक्त स्ट्रक्चरल आयसोमेरिझम बघणार. काय आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम? तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम जे आहे हे दोन भागात आपल्या स्ट्रक्चरल आयसोमेरिझम हे क्लासिफाईड होते, चेन आयसोमेरिझम, पोझिशनल चेन रिंग आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम अँड टॉटोमेरिझम. याला डिटेल शिकण्यासाठी मी काय करतो, या साईडला हा पार्ट पहिले लिहून घेऊ आपण. कोणत्या याच्यात होतो हा, चेन आयसोमेरिझम, देन पोझिशनल आयसोमेरिझम. आपल्याला वन बाय वन पाहायचे म्हणून या साईडला लिहून देत आहे. नाव नेक्स्ट चेन रिंग आयसोमेरिझम, नेक्स्ट आहे फंक्शनल आयसोमेरिझम, नेक्स्ट आहे मेटामेरिझम. आपण वन बाय वन पाहूया. नाव नेक्स्ट वन टॉटोमेरिझम. तर हे सर्व प्रकार आपल्याला पाहायचे आहेत जे कशाचे सबटाइप आहेत, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे पार्ट आहेत. तर आपण ते वन बाय वन पाहणार.
तर सर्वात पहिले आपण बघणार की स्ट्रक्चरल आयसोमेरिझम कशाला म्हणतात. पहिले पण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि नंतर त्याचे टाइप्स बघू. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची मी तुम्हाला डेफिनेशन लिहितो आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझमच्या डेफिनेशनवरूनच तुम्हाला हे सर्व क्लिअर करायचे आहे किंवा सर्वांच्या डेफिनेशन पाहिजे की ज्या सेम असतील स्ट्रक्चरल आयसोमेरिझम सारख्या. म्हणून पहिले आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम कशाला म्हणतात. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मीन्स द कंपाउंड्स which having same molecular formula but different structural formulae are called as structural isomers and the phenomenon called as structural isomerism. काय डेफिनेशन आहे बघा बघा. द कंपाउंड्स विच हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, असे कंपाउंड्स की ज्यामध्ये त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. असे कंपाउंड्स की ज्याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली, त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा राहील, वेगळा राहील. अशा कंपाउंड्सला काय म्हटलं जाते, अशा कंपाउंड्सला म्हटलं जाते स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि या होल फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाते, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ओके, व्हेरी सिंपल वन की स्ट्रक्चरल आयसोमेरिझम नेमकं कशाला म्हणतात की असे काही कंपाउंड्स आपल्याला घ्यायचे की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे नंबर ऑफ ॲटम जे असतात, मॉलिक्युलर फॉर्म्युला मीन्स नंबर ऑफ ॲटम्स. तर असे कंपाउंड्स की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला सेम सापडेल पण त्या कंपाऊंडचं जे स्ट्रक्चर आहे किंवा जे तुम्हाला जो कंपाऊंड तुम्हाला दिसणार किंवा त्याचं स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण त्याची अरेंजमेंट कशी असेल, डिफरंट असेल, अशा कंपाऊंड्सला काय म्हटलं जाते, स्ट्रक्चरल आयसोमर्स. आणि होल फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाते, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. सिंपल असते, डेफिनेशन लिहून दिलेली आहे. याचं काय ते पार्ट्स आपल्याला पाहायचे आहेत, आपण पाहिले जायचे टाइप्स पाहायचे आहेत. कोणता आहे तर पहिला आपण इथं पाहणार, कोणता आहे, चेन आयसोमेरिझम. पहिला बघू आपण. आता चेन आयसोमेरिझम काय म्हणतात. चेन आयसोमेरिझम मीन्स व्हॉट. तर चेन आयसोमेरिझमची जी डेफिनेशन आहे ही स्ट्रक्चरल आयसोमेरिझम वरच डिपेंड करते. कशी बघा, चेन आयसोमेरिझमची मला जर डेफिनेशन लिहायची असेल तर याची डेफिनेशन आहे द कंपाऊंड, सेम डेफिनेशन यासारखी, द कंपाऊंड्स विच हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but different structural formulae. ओके, इथपर्यंत सेम. हे बघा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन आणि चेन आयसोमेरिझमची डेफिनेशन इथपर्यंत सेम आहे. काय, द कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. ऍक्च्युअल मध्ये चेन आयसोमेरिझम कशाला म्हणतात, तर कंपाउंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर डिफरंट आहे. पण हे स्ट्रक्चर कोणावर कशामुळे डिफरंट आहे याच्यावर स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे टाइप्स आहेत. म्हणून आपण असं म्हणतो की चेन आयसोमेरिझम मीन्स व्हॉट, द कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्यू टू different chains present in the compound or due to different chain are called as chain isomers. व्हेरी सिंपल डेफिनेशन्स आहेत. लक्ष द्या, ही डेफिनेशन आणि ही डेफिनेशन सेम आहे, फक्त थोडाफार डिफरंट आहे. आणि काय डिफरंट आहे तर बघा, याच्यामध्ये आहे कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इथं पण काय, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. पण हा फॉर्म्युला जो आहे किंवा कंपाऊंडचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे हा डिफरंट आहे. कोणामुळे डिफरंट आहे, ड्यू टू डिफरंट चेन्स. याचा अर्थ काय झाला की कंपाऊंड्स मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला कोणामुळे वेगळा आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या चेन्स प्रेझेंट आहेत. म्हणून यांना काय म्हटलं जाते, चेन आयसोमर्स. आणि या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल, चेन आयसोमेरिझम. मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. काय बघा की आपण पाहिलं की स्ट्रक्चरल आयसोमेरिझम क्लासिफाइड इनटू, स्ट्रक्चरल जे आयसोमेरिझम आहे ते क्लासिफाइड होतात चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, चेन रिंग आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम आहे, टॉटोमेरिझम. ऍक्च्युअली हे क्लासिफिकेशन करण्यात कसं आलेलं आहे तर स्ट्रक्चर जे डिफरंट आहे ते कशामुळे डिफरंट आहे त्याच्यावर याचे टाइप्स पडलेले आहेत. बघा कसं, स्ट्रक्चर जर चेनमुळे वेगळं असेल तर चेन आयसोमेरिझम, स्ट्रक्चर जर पोझिशनमुळे वेगळं असेल तर पोझिशनल आयसोमर, स्ट्रक्चरमध्ये जर चेन आणि रिंग वेगवेगळे असतील तर चेन रिंग आयसोमेरिझम, स्ट्रक्चरमध्ये जर
स्ट्रक्चर वेगळं असेल फंक्शनल ग्रुपमुळे, तर फंक्शनल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरमध्ये इथं मेटामेरिझम आहे म्हणजे काय, फंक्शनल ग्रुपच्या आजूबाजूला जर अरेंजमेंट डिफरंट असेल ग्रुपची तर मेटामेरिझम, आणि स्ट्रक्चर जर डिफरंट असतील हायड्रोजन ट्रान्सफरमुळे तर काय टॉटोमेरिझम. याचा अर्थ काय झाला, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे हे जे टाइप्स आहेत हे कशावर आलेले आहेत की कंपाऊंड मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, स्ट्रक्चर डिफरंट असेल, आणि स्ट्रक्चर कशामुळे डिफरंट आहे त्याच्यावर याचे टाइप्स आहेत. तर चेन आयसोमेरिझम मध्ये क्लिअर कट लक्षात येते की कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर डिफरंट आहे. कोणामुळे डिफरंट आहे तर त्याच्यामध्ये चेन डिफरंट आहेत, म्हणून याला काय म्हटलं जाईल, चेन आयसोमर्स किंवा फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल, चेन आयसोमेरिझम. ऍक्च्युअल मध्ये एक्झाम्पल आपण बघा, एक्झाम्पल मध्ये क्लिअर कट लक्षात येईल तुमच्या CH3 CH2 CH2 CH3. हा कोण आहे, हा ब्युटेन आहे. ओके, या ब्युटेन मध्ये चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहे समजण्यासाठी असं लिहून देतात 1 2 3 4. ओके, नंतर आपण आणखी नेक्स्ट पाहू बघा, CH3 CH CH3. हा कोण आहे, हा आहे 2 मिथिल प्रोपेन. हे दोघं एकमेकांचे काय आहेत, हे एकमेकांचे चेन आयसोमर्स आहेत. ओके, व्हाय दिस कंपाउंड्स आर चेन आयसोमर्स. आपण याला चेन आयसोमर्स का म्हणणार, आपल्याला इथे अप्लाय करावं लागेल, डेफिनेशन अप्लाय करू. द कंपाउंड्स विच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, म्हणजे या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला सेम मिळायला पाहिजे. कसा बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम्स. तर किती आहे कार्बन बघा 1 2 3 4, सो C4. या कंपाउंड मध्ये 4 कार्बन आहेत. हायड्रोजन किती आहेत बघा, 3 4 5 6 7 8 9 10, सो C4H10 हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणाचा, ब्युटेनचा. 2 मिथिल प्रोपेनचा पण हाच फॉर्म्युला आहे का बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला. कार्बन किती 1 2 3 4 आहेत 4. हायड्रोजन किती बघा 3 4 5 6 7 8 9 10. याचा अर्थ काय झाला की 2 मिथिल प्रोपेनचा पण हाच मॉलिक्युलर फॉर्म्युला, म्हणजे ब्युटेन आणि 2 मिथिल प्रोपेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कोणता, C4H10. यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, तर स्ट्रक्चर आपल्याला दिसतच आहे, ब्युटेन आणि 2 मिथिल प्रोपेन वेगवेगळे दिसत आहेत, म्हणून त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, डिफरंट आहे. सो कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली आहे, दिसत आहे आपल्याला. पण कोणामुळे डिफरंट आहे, तर हा म्हणतो या हे जे स्ट्रक्चर डिफरंट दिसत आहे कोणामुळे दिसत आहे, चेनमुळे दिसत आहे. कसं चेनमुळे दिसत आहे, तर या चेन मध्ये किती कार्बन आहेत बघा 1 2 3 4. याला नंबरिंग नाही करत आहे, फक्त समजण्यासाठी 1 2 3 4 कार्बन आहेत. यामध्ये किती कार्बन आहेत IUPAC नुसार जर नंबरिंग केली तर 1 2 3. या चेन मध्ये 3 कार्बन आहेत, या चेन मध्ये 4 कार्बन आहेत. याचा अर्थ काय, कंपाऊंडचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कोणामुळे वेगळा आहे तर चेन मुळे वेगळा आहे, म्हणून यांना काय म्हटलं जाते, चेन आयसोमर्स. आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल, चेन आयसोमेरिझम. सिंपल आहे. नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण, लगेच लक्ष द्या. हे अल्केनचे एक्झाम्पल्स होते. नेक्स्ट पाहू आपण स्ट्रक्चर्स कसे राहते, स्ट्रक्चरल फॉर्म्युला राहते. नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड, अल्कोहोल घेऊ बघा, CH3 CH2 CH2 CH2OH. काय असेल हा आहे ब्युटेन 1 ऑल. IUPAC नाव जर घेतलं हा ब्युटेन 1 ऑल आहे. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन द चेन बघा 1 2 3 4. याच्या चेन मध्ये 4 कार्बन आहेत. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण बघा, CH3 CH CH3 CH2OH. हा पण अल्कोहोल आहे. नंबरिंग करू बघा 1 2 3. काय नाव राहील याचं, हा आहे 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल. ओके, चेन मध्ये किती कार्बन आहेत बघा 1 2 3. आता मेन आपल्याला काय बघायचं आहे इथं बघा 3. ओके, पहा काय म्हणतो चेन आयसोमेरिझमची डेफिनेशन काय म्हणते, कंपाऊंड्स विच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आला पाहिजे. येतो का बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला मीन्स व्हॉट, नंबर ऑफ ॲटम्स. किती आहेत बघा कार्बन 1 2 3 4 4 कार्बन. हायड्रोजन किती बघा 3 4 5 6 7 8 9 1 10. H किती आहेत 10. ओके, H O किती एकच. हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणाचा, ब्युटेन 1 ऑल. हा जो 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल याचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आला पाहिजे. आहे का बघा, हाऊ मेनी कार्बन 1 2 3 4. ओके 4. हाऊ मेनी हायड्रोजन 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हायड्रोजन पण सेम आणि ऑक्सिजन एकच आहे. याचा अर्थ काय, ब्युटेन 1 ऑल अँड 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, डेफिनेशन इथं क्लिअर झाली, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. तर फॉर्म्युले आपल्याला वेगवेगळे दिसत आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे. पहा, ब्युटेन 1 ऑल अँड 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल हॅविंग डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले. पण कोणामुळे आहे तर डिफरंट चेन्समुळे. तर याच्याचे ब्युटेन 1 ऑल मध्ये किती कार्बनची चेन आहे 4. तर इथं
2 मिथिल प्रोपेनॉल मध्ये किती कार्बनची चेन आहे 3. तर हे एकमेकांचे कोणते आयसोमर्स झाले चेन आयसोमर्स आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल चेन आयसोमेरिझम. नेक्स्ट एक्झाम्पल काय करू आपण सायक्लिक एक्झाम्पल घेऊ. त्याच्या अगोदर मी हे सांगतो तुम्हाला इथे जर तुम्ही OH ऐवजी जर NH2 घेतला ना तर तुम्ही चेन आयसोमेरिझम कोणाला अप्लाय करणार अमाइन्सला. ओके म्हणजे तुम्ही फंक्शनल ग्रुप जर चेंज केला तर त्याच्या म्हणजे फंक्शनल ग्रुप चेंज केला तर तिथं कंपाऊंड चेंज होतात आणि तुम्ही त्यांना काय अप्लाय करू शकता चेन आयसोमर्स अप्लाय करू शकता. ओके नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ यू आर टू टेकिंग द थर्ड एक्झाम्पल. कोणतं बघा आपल्याला काय असायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये काय असायला पाहिजे चेन डिफरंट असायला पाहिजे. कोणती बघा हा एक कंपाऊंड हा काय आहे हा आहे सायक्लोपेंटेन आणि नेक्स्ट हा कोण आहे हा आहे मिथिल सायक्लोब्युटेन म्हणा किंवा मग 1 मिथिल सायक्लोब्युटेन. ओके या एक्झाम्पल मध्ये काय लक्ष देते सायक्लिक कंपाऊंड आहे. सायक्लिक कंपाऊंड मध्ये किती कार्बन आहेत 5 1 2 3 4 5. इथं सायक्लिक कंपाऊंड आहे किती कार्बन आहेत 4. ओके म्हणजे सायक्लिक मध्ये किती कार्बन 5 कार्बन. इथं सायक्लिक कंपाऊंड आहे किती कार्बन 4 कार्बन. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहेच बघा नंबर ऑफ कार्बन 5 इथं पण 1 2 3 4 5. हायड्रोजनची संख्या पण इथं सेम आहे म्हणजे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि स्ट्रक्चर तर आपल्याला दिसतच डिफरंट आहेत. कोणामुळे डिफरंट आहेत तर इथं स्ट्रक्चर डिफरंट आहेत कारण सायक्लिक कंपाऊंड मध्ये असणारे नंबर ऑफ कार्बन जे आहेत ते डिफरंट आहेत. इथं 5 कार्बन आहेत इथं 4 कार्बन आहेत म्हणून यांना पण काय म्हटलं जाते चेन आयसोमर्स आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाते चेन आयसोमेरिझम. ओके नाउ आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ. हे झाले चेन आयसोमर्स. नेक्स्ट जो पोझिशनल आयसोमेरिझम कशाला म्हणतात किंवा पोझिशनल आयसोमर्स काय असतात. ओके तर डेफिनेशन काय करू आपण याची पहिले डेफिनेशन लिहू कशाची पोझिशनल आयसोमर्स कशाला म्हणतात आणि पोझिशनल आयसोमर्स लिहिण्यासाठी काय करतो इथं चेंज करू आपण. कारण एवढं तर प्रत्येकामध्ये सेम असते. कशाची डेफिनेशन पाहिजे आपल्याला पोझिशनल आयसोमेरिझम. कशाला म्हणतात पोझिशनल आयसोमेरिझम पुन्हा सेमच बघा द कंपाऊंड्स विच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके या कंपाऊंड मध्ये पण या आयसोमेरिझम मध्ये पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल. द कंपाऊंड्स विच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले. इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युले डिफरंट असेल आणि कोणामुळे डिफरंट असेल तर ड्यू टू पोझिशन्स are called as positional isomers and the phenomenon called as positional isomerism. Definition बघा एक वेळ the compounds which having same molecular formula ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल but different structural formula different असेल पण कोणामुळे डिफरंट असेल ड्यू टू पोझिशन. इथं मी थोडंसं शॉर्टकट लिहून दिलंय तुम्हाला ऍक्च्युअली इथं काय ड्यू टू पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप ऑर ब्रांचेस. ओके तर याची पूर्ण डेफिनेशन अशी होईल द कंपाऊंड विच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले ड्यू टू पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप ऑर ब्रांचेस आर कॉल्ड एज पोझिशनल आयसोमर्स अँड द फेनॉमेनॉन कॉल्ड एज पोझिशनल आयसोमेरिझम. ऍक्च्युअल मध्ये इथं काय आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल स्ट्रक्चर डिफरंट असेल आणि स्ट्रक्चर डिफरंट कोणामुळे असेल तर पोझिशन मुळे असेल. पहिल्या केस मध्ये स्ट्रक्चर डिफरंट कोणामुळे होतं चेनमुळे. इथं कोणामुळे पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप किंवा ब्रांचेसमुळे तिथं स्ट्रक्चर वेगळं आहे म्हणून यांना काय म्हटलं जाईल पोझिशनल आयसोमर्स आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल पोझिशनल आयसोमेरिझम. एक्झाम्पल घेऊन सांगतो लक्ष द्या. आपण पहिले अल्कोहलचं एक्झाम्पल घेऊ CH3 CH2 CS2 and OH. हा आहे प्रोपेन 1-ऑल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा CH3 CHOH and CH3 हा आहे प्रोपेन 2-ऑल. ओके इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे प्रोपेन 1-ऑल प्रोपेन 2-ऑल. मी म्हटलं हे एकमेकांचे पोझिशनल आयसोमर्स आहेत. कसे आहेत आपण डेफिनेशन नुसार बघू बा द कंपाऊंड विच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आला पाहिजे. येते का बघा हाऊ मेनी कार्बन ॲटम्स 1 2 3 C3. हाऊ मेनी हायड्रोजन्स 3 4 5 6 7 आणि 8 H8 आणि ऑक्सिजन किती 1. हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. प्रोपेन 2-ऑलचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच आहे का बघा कार्बन किती 1 2 3 आहे. हायड्रोजन किती 3 4 5 6 7 आणि 8 आहेत आणि ऑक्सिजन किती 1. याचा अर्थ काय झाला प्रोपेन 1-ऑल आणि प्रोपेन 2-ऑलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे.
स्ट्रक्चर डिफरंट आहे तर आपल्याला दिसतच आहे स्ट्रक्चर डिफरंट आहे. आता कशामुळे डिफरंट आहेत तर चेनमुळे डिफरंट आहेत का बघा बरं. चेन मध्ये किती कार्बन आहेत 1 2 3. इथं पण बघा 1 2 3. चेन डिफरंट नाहीये म्हणून हे चेन आयसोमर्स नाहीत. मग कोणामुळे डिफरंट आहे तर हे पोझिशन मुळे डिफरंट आहेत. बघा नंबरिंग जर तुम्ही करत असाल 1 2 3 आयपीसी नुसार आणि याला जर नंबरिंग केली तर 1 2 3 तर काय लक्षात येते आपल्या की या कंपाऊंड मध्ये OH ची जी पोझिशन आहे हे डिफरंट आहे. इथं OH किती नंबरवर आहे फर्स्ट आणि इथं OH किती नंबरवर आहे सेकंड. म्हणजे याचा अर्थ काय झाला की या कंपाऊंड्स मध्ये OH ची पोझिशन चेंज आहे म्हणून यांना एकमेकाचे कोणते आयसोमर्स म्हटलं जाईल पोझिशनल आयसोमर्स. आणि या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल पोझिशनल आयसोमेरिझम. हे झाले अल्कोहलचं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. तुम्ही या अल्कोहलच्या ऐवजी अमाइन्स घेऊ शकता. आपण अल्किनचं एक्झाम्पल घेऊ. अमाइन्सचं एक्झाम्पल कसं बघा OH च्या ऐवजी जर मी NH2 लावला तर इथं NH2 आणि इथं NH2 म्हणजे इथं 1 नंबरवर NH2 इथं सेकंड नंबरवर NH2 म्हणजेच तुम्ही पोझिशनल आयसोमर्स कोणाला अप्लाय करणार अमाइन्सला. इथं कशाचे एक्झाम्पल घेतलं आपण अल्कोहलचे. आता आपण अल्किनचं एक्झाम्पल घेऊ बघा. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. काय कंपाऊंडचं नाव बघा ब्यूट 1 EN. नेक्स्ट एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH अँड CH काय आहे ब्यूट 2 EN. चला तर डेफिनेशन नुसार बघू काय कोणते आयसोमर्स आहेत. तर पहिले म्हणते कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे. तर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला मीन्स व्हॉट नंबर ऑफ ॲटम्स कसे आहेत बघा. कार्बन किती आहेत 1 2 3 4 C4. हायड्रोजन किती आहेत बघा 3 4 5 6 7 8 H8. हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. ब्यूट 2 EN चा पण हाच आहे का बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला. कार्बन किती 1 2 3 4 आहेत 4. हायड्रोजन बघा 3 4 5 6 7 8 आहेत. याचा अर्थ काय झाला की या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H8. आता स्ट्रक्चर डिफरंट आहे. स्ट्रक्चर दिसत आपल्याला डिफरंट आहेत. आता कोणामुळे डिफरंट आहेत तर इथं पोझिशन ऑफ डबल बॉन्ड चेंज आहे. कशी बघा नंबरिंग जर दिली तर 1 2 3 4 आणि 1 2 3 4. काय लक्षात येते आपल्या इथं डबल बॉन्ड किती नंबरवर आहे फर्स्ट. इथं डबल बॉन्ड किती नंबरवर आहे सेकंड. याचा अर्थ काय झाला या कंपाऊंड्स मध्ये डबल बॉन्डची पोझिशन चेंज आहे आणि डबल बॉन्डची पोझिशन चेंज आहे म्हणून यांना काय म्हटलं जाईल पोझिशनल आयसोमर्स. आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल पोझिशनल आयसोमेरिझम. हे झालं अल्किन मध्ये. तिसरं एक्झाम्पल आपण सायक्लिक बघणार. बघा कसं सायक्लिक एक्झाम्पल सिंपल. क्लोरीन ब्रोमीन काय नाव राहील याचं याचं नाव राहील 1 ब्रोमो 2 क्लोरो सायक्लोप्रोपेन. ओके आणि एक नेक्स्ट बघू आपण इथे क्लोरो अँड ब्रोमो. नाव काय राहील बघा 1 ब्रोमो 1 क्लोरो सायक्लोप्रोपेन. काय लक्षात येते बघा या दोन एक्झाम्पल मध्ये सायक्लिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स आहेत. इथं काय आहे माहिती आहे का ब्रोमिन किती नंबरवर आहे 1. नंबरिंग करणार आपण ब्रोमिन पासूनच नंबरिंग करावं लागेल 1 2 3. इथं पण नंबरिंग करणार 1 2 3. काय लक्षात येते बघा इथं दोन ब्रांचेस आहेत ब्रोमिन अँड क्लोरीन. ब्रोमिन फर्स्ट नंबर क्लोरीन सेकंड नंबर. इथं काय आहे ब्रोमिन आणि क्लोरीन दोन्ही किती नंबरवर आहेत फर्स्ट नंबर. याचा अर्थ काय याच्यामध्ये चेन डिफरंट नाहीये कारण काय 3 कार्बन रिंग मध्ये आहेत. इथं पण 3 कार्बन रिंग मध्ये आहेत म्हणजे चेन डिफरंट नाहीये. मग काय डिफरंट आहे तर पोझिशन कशी तर ब्रोमिन 1 क्लोरीन 2 इथं दोघंही एकाच नंबरवर आहेत. म्हणजे या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. स्ट्रक्चर डिफरंट आहे. स्ट्रक्चर कोणामुळे डिफरंट आहे तर पोझिशन मुळे डिफरंट आहे म्हणून यांना काय म्हटलं जाईल पोझिशनल आयसोमर्स. आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल पोझिशनल आयसोमेरिझम. असे सिंपल एक्झाम्पल्स असतात. म्हणजे कंपाऊंड्स मध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे आणि तो जर चेन मुळे डिफरंट असेल तर चेन आयसोमर्स आणि पोझिशन मुळे डिफरंट असेल तर पोझिशनल आयसोमर्स. ओके आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघू आपण की जर सपोज तुम्हाला एखादा कंपाऊंड दिला किंवा एखादा फॉर्म्युला दिला आणि त्याचे दोन्ही आयसोमर्स जर ड्रॉ करायचं सांगितलं तर चेन पण आणि पोझिशन पण तर कसे ड्रॉ करणार. तर हा महत्वाचा पार्ट आहे नीट आणि जेई साठी. बघा कसं सपोज आपल्याकडे एखादा कंपाऊंड आहे C5H12. हा एक कंपाऊंड म्हणजे फॉर्म्युला दिला आणि आपल्याला म्हटलं की C5H12 म्हणजे पेंटेन आहे माहिती आहे आपल्याला. याचे तुम्हाला काय ड्रॉ करायचे चेन आयसोमर्स आणि पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ करायचे आहेत. कसे ड्रॉ करणार तर मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. ऍक्च्युअल मध्ये कोणत्याही कंपाऊंडचे जर तुम्हाला चेन आणि पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ करायचे असतील तर तुम्हाला
तिथं सिम्प्लिफिकेशन असणे खूप गरजेचं आहे. तुमचं सिम्प्लिफिकेशन असणे खूप गरजेचं आहे. कसं बघा, तर नेहमी काय करायचं, कंपाऊंडचे जर तुम्हाला चेन आणि पोझिशनल आयसोमर ड्रॉ करायचे असतील तर चेन आयसोमर्स नेहमी काय करायचं, व्हर्टिकल लाईनवर ड्रॉ करायचे. कसे ते मी सांगणारच. आणि पोझिशनल आयसोमर्स नेहमी कसे ड्रॉ करायचे, हॉरिझॉन्टल लाईनवर. इथं कोणते पोझिशनल आयसोमर्स असे ड्रॉ करायचे. आणि जे चेन आयसोमर्स आहेत ते असे ड्रॉ करायचे, व्हर्टिकलवर चेन आयसोमर्स ड्रॉ करायचे. लक्ष द्या, जर तुम्हाला एखादा कंपाऊंड दिला आणि म्हटलं किंवा चेन आयसोमर्स आणि पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ करा, तर चेन आयसोमर्स काय करायचे, व्हर्टिकल ड्रॉ करायचे, तर पोझिशनल जे आहेत ते हॉरिझॉन्टल तुम्हाला ड्रॉ करावे लागतील. ऍक्च्युली कसे ड्रॉ करता, तर बघा सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल आहेच आपल्याकडे, आपण एक्झाम्पल घेऊन ड्रॉ करू. सपोज C5H12 आहे, तर C5H12 म्हणजे मला पहिले चेन आयसोमर्स ड्रॉ करावे लागतील. कसे, व्हर्टिकल. चला ड्रॉ करू. C5H12 म्हणजे 5 कार्बनची पहिली चेन असणार. कसा राहील तो, या फॉर्मॅट मध्ये लिहून सिंपल देईल आपल्याला. 1 2 3 4 5. हा काय आहे, हा आहे पेंटेन. ओके, हा झाला 5 कार्बनचा अल्केन, हा आहे पेंटेन. आता काय करणार आपण, आपल्याला चेन आयसोमर्स ड्रॉ करायचे, तर आपल्याला या कंपाऊंड मध्ये किती कार्बनची चेन आहे, सहज नंबरिंग समजण्यासाठी देत आहे फक्त. किती कार्बनची चेन आहे, 5 कार्बन. चला नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट काय करणार आपल्याला, हा जर 5 कार्बनचा तर आपल्याला असा कंपाऊंड ड्रॉ करावा लागेल की ज्याच्यामध्ये चेन मध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या कमी असायला पाहिजे, आणि ते आपण व्हर्टिकल अरेंज करणार. तो बघा हा असा, हा काय असेल, याचं नाव आहे 2-methyl ब्युटेन. 1 2 3 4. हाऊ मेनी कार्बन ॲटम प्रेझेंट इन द चेन, 4 कार्बन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. आता किती कार्बनची चेन ड्रॉ करावी लागेल, इथं 5, इथं 4, आता 3 कार्बनची चेन. आता किती ब्रांचेस येतील, 2, कारण टोटल 5 कार्बन. हे झालं ब्रांचेस. बघा नंबरिंग 1 2 3. नाव काय राहील, 2 डायमिथिल प्रोपेन. लक्ष द्या, याच्यामध्ये चेन मध्ये किती कार्बन आहे, 3 कार्बन. हे जे कंपाऊंड्स आपण इथं ड्रॉ केले, पेंटेन, 2-methyl ब्युटेन अँड 2 डायमिथिल प्रोपेन, या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, C5H12. स्ट्रक्चर डिफरंट आहे. स्ट्रक्चर डिफरंट आहेत आणि कोणामुळे डिफरंट आहेत, तर चेनमुळे डिफरंट आहेत. इथं 5 कार्बनची चेन आहे, इथं 4 कार्बनची चेन आहे, इथं 3 कार्बनची चेन आहे. म्हणून यांना काय म्हटलं जाईल, या तिघांना काय म्हटलं जाईल, चेन आयसोमर्स. आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल, चेन आयसोमेरिझम. याचे आपण पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ करायचा प्रयत्न करू. आता पोझिशन तुम्ही कोणाची चेंज करू शकता, एक तर ब्रांच, एक तर फंक्शनल ग्रुप. तर या पेंटेन मध्ये ना ब्रांच आहे ना फंक्शनल ग्रुप आहे, म्हणून याचा आपण पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ करू शकत नाही. नेक्स्ट बघू इकडे, हा जो सेकंड कंपाऊंड आहे 2-methyl ब्युटेन, याचा पोझिशनल आयसोमर्स आपल्याला असे ड्रॉ करायचे आहे. पण ड्रॉ करताना इथं ब्रांच आहे, कितव्या नंबरवर आहे, सेकंड. आता आपण याला कोणत्या नंबरवर ठेवू शकतो, थर्ड. इथं सेकंड वर होती, याला कुठं ठेवायचं, थर्ड वर. पण तुमच्या लक्षात येईल की मी जर याला थर्ड नंबरवर ठेवणार तर अकॉर्डिंग टू IUPAC नंबरिंग मला लेफ्ट साइडनं करावी लागेल. आणि पुन्हा मग याची पोझिशन किती झाली, 2 झाली. म्हणजे हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड कसा आहे, सेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मी ही ब्रांच इथं लिहू शकत नाही. म्हणजे या ब्रांचला जर मी शिफ्ट करू शकत नाही तर मला याचा पोझिशनल आयसोमर्स मिळणार नाही. इथं बघा, इथं 2 ब्रांचेस सेकंड नंबरवरच आहेत आणि मी याला कुठंही इथं किंवा इथं शिफ्ट करू शकत नाही. म्हणजे याचाही पोझिशनल आयसोमर्स मी ड्रॉ करू शकत नाही किंवा तिथं येत नाही. याचा अर्थ काय झाला, C5H12 मध्ये किती आयसोमर्स याचे ड्रॉ आहेत, या C5H12 चे 3 आयसोमर्स आहेत आणि तीनही कोणते आहेत, फक्त चेन आयसोमर्सच आहेत. याच्यामध्ये पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ करता येत नाहीत. मग जर तुम्हाला कोणी म्हटलं C5H12 याचे आयसोमर्स सांगा, चेन आणि पोझिशन, तर तुम्ही सांगायचं 3च आयसोमर्स आहेत आणि तीनही कोण आहेत, चेन आयसोमर्स आहेत, पोझिशनल आयसोमर्स नाही. ओके, हा झाला C5H12. एक हायर एक्झाम्पल घेऊ आपण. C6H14 हे एक्झाम्पल घेऊ. C6H14 याचे आपल्याला चेन आयसोमर्स आणि पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ करायचे आहे. बघा बरं कसे ड्रॉ करणार. चेन आयसोमर्स तुम्हाला मी सांगितलंय व्हर्टिकल आणि पोझिशनल हॉरिझॉन्टल. बघा कसे निघणार. तर आपण पहिले काय करणार, चेन आयसोमर्स ड्रॉ करणार. किती कार्बन आहे, 6. 1 2 3 4 5 6. हा कोण आहे, हा आहे हेक्सेन. हाऊ मेनी कार्बन atoms present in the chain, 1 2 3 4 5 6. So 6 कार्बन. ओके,
6 कार्बन. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण नंबरिंग पण देऊ. हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी नंबरिंग देण्याची तशी काही गरज नसते. सो हेक्झेन मध्ये 6 कार्बन आहे दिसत आहेत आपल्याला. आता आपल्याला किती कार्बनची चेन लागेल? 5. तर आपण 5 कार्बनची चेन ड्रॉ करणार. झाले. आता आपल्याला 5 कार्बनची जर आपण चेन ड्रॉ केली तर 6 कार्बन पाहिजे, म्हणजे एक ब्रांचच्या फॉर्म मध्ये दिला हा ब्रांच. ओके. नंबरिंग 1 2 3 4 5. काय नाव लिहिणार याचं? आयपीसी नाव बघा, 2 मिथिल. कोण आहे? पेंटेन. आणि हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन द चेन? 5 कार्बन. नेक्स्ट एक्झाम्पल. आता किती? 6 कार्बनची चेन, 5 कार्बनची चेन. आता 4 कार्बनची चेन लागेल. आता जर तुम्ही 4 कार्बनची चेन जर ड्रॉ केलेली आहे तर इथं तर आपल्याला 6 कार्बन लागतात. आपल्या चेन मध्ये 4 आहेत, म्हणजे 2 उरले ते ब्रांचच्या फॉर्म मध्ये जातील. कसे लिहिसाल? एक इथं लिहू आपण, एक इथं लिहू. हे झालं 2 ब्रांचेस. तुम्ही इथं पण लिहू शकता, आपण इथं लिहू. बघा काय राहील नाव याचं? 1 2 3 and 4. 2 3 डायमिथिल ब्युटेन. हाऊ मेनी कार्बन आहेत? 4 कार्बन. आणखी 3 कार्बन तुम्ही ड्रॉ नाही करू शकत याचे, म्हणजे याचे चेन आयसोमर्स 3च झाले बघा. हेक्झेन, 2 मिथिल पेंटेन and 2 3 डायमिथिल ब्युटेन. हे तीनही एकमेकांचे कोण आहेत? हे एकमेकांचे चेन आयसोमर्स आहेत. याचे आपल्याला काय तयार करायचे? पोझिशनल आयसोमर्स. तर बघा हेक्झेनचे कोणते बाकीचे आणखी काही पोझिशनल आयसोमर्स तयार होतात का? तर हेक्झेन मध्ये ना ब्रांच आहे ना फंक्शनल ग्रुप आहे, म्हणून याचे पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ होणार नाहीत. म्हणजे याच्यामध्ये आपण कोणाची पोझिशन घेऊ शकत नाही किंवा चेंज करू शकत नाही. तर याचे पोझिशनल आयसोमर्स नाहीये. आता 2 मिथिल पेंटेन, या 2 मिथिल पेंटेन मध्ये तुम्ही याचे पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ करू शकता का? आता आपण करू शकतो, कारण इथं 2 नंबरवर कोण आहे? मिथिल आहे. याला मी कोणत्या नंबरवर नेऊ शकतो? 3 नंबरवर नेऊ शकतो. म्हणजे कसं होईल बघा, 1 2 3 4 5. 5च कार्बनची चेन आणि इथं 2 नंबरवर मिथिल आहे. याला कितव्या नंबरवर नेणार? 3 नंबर. काय होईल नंबरिंग बघा, 1 2 3 4 and 5. नाव लिहून ठेवा तुम्ही. काय राहील बघा, 3 मिथिल. 3 मिथिल काय? पेंटेन. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन द चेन? 5 कार्बन. म्हणजे हे एकमेकांचे चेन आयसोमर्स नाहीत. कार्बन नाही, 5 कार्बन 5 कार्बनची चेन. हे जर एकमेकांचे चेन आयसोमर्स नाही तर मग कोणते आहेत? हे पोझिशनल आयसोमर्स आहेत. का बरं पोझिशनल आयसोमर्स आहेत? तर इथं ब्रांच 2 नंबरवर आहे, तर इथं ब्रांच किती नंबरवर आहे? 3 नंबरवर आहे. म्हणून हे एकमेकांचे काय झाले? पोझिशनल आयसोमर्स. ओके. म्हणजे आपण पोझिशनल आयसोमर्स असे लिहित आहे हॉरिझॉन्टली. आपण आणखी काय करू शकतो? हा 2 वरचा 3 वर नेला, इथं ठेवला. आता ही ब्रांच 4 वर नेऊ शकतो का आपण? ट्राय करू. बघा 4 वर. इथं किती आहे? 2 वर. इथं किती वर नेली ही ब्रांच? 3 नंबर. आता ही किती वर न्यायची? 4 वर. इथं ड्रॉ करत आहे. हे बघा इथं. जर मी इथं बघा 2 वर आहे, इथं किती? 3 वर. इथं किती वर नेली? 4 वर. पण जर ही ब्रांच इथं लिहिली तर तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू आयपीसी तुम्हाला लेफ्ट साइडने नंबरिंग करावी लागेल, कारण याला लोवेस्ट नंबर लागतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याला पुन्हा सेकंडच नंबर आला, सेकंडच पोझिशन आली. तो ऑलरेडी आपल्या फर्स्ट केस मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड एकच आहे. याचा अर्थ काय झाला की ही सेकंड नंबरवरची पोझिशन जो आहे ब्रांचची, हे तुम्ही थर्ड वर नेऊ शकता, पण याला फोर्थ वर नेऊ शकत नाही. जर तुम्ही नेण्याचा प्रयत्न केला तर हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड कसा राहील? सेम राहील. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 2 मिथिल पेंटेनचा किती पोझिशनल आयसोमर्स तुम्ही ड्रॉ केले? फक्त एकच, तो हा. ओके. नेक्स्ट कडे जो हा, आता हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये 4 कार्बनची चेन आहे आणि इथं पोझिशन, याचे पोझिशनल आयसोमर्स तुम्ही ड्रॉ करू शकता का? त्याचे पोझिशनल आयसोमर्स आपण ड्रॉ करू शकतो. कसे पहा, इथं 2 ब्रांचेस आहेत आणि एक आहे 2 वर, एक आहे 3 वर. तुम्ही काय करू शकता? ही जी ब्रांच आहे हे इथं लिहू शकता. म्हणजे ह्या ज्या 2 ब्रांचेस वेगवेगळ्या कार्बनवर आहेत त्यांना एकाच कार्बनवर आणू शकता. काय होईल बघा, 1 2 3 4. आणि याला काय करू? हे जे दोन्ही ब्रांचेस आहेत डिफरंट आहेत, डिफरंट पोझिशनवर आहेत, यांना एकाच पोझिशनवर आणू. कारण नंबरिंग 1 2 3 and 4. नाव बघा काय रे? 2 2 डायमिथिल ब्युटेन. किती कार्बन आहेत चेन मध्ये? 4. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हा आणि हा चेन आयसोमर्स नाही, कारण चेन सेम. मग काय डिफरंट आहे? पोझिशन डिफरंट आहे. बघा काय पोझिशन डिफरंट आहे? इथं 2 मिथिल ब्रांचेस आहेत, एक आहे 2 वर, एक आहे 3 वर. इथं पण 2 आहेत, पण दोन्ही कुठे आहेत? 2 नंबरवरच आहेत. याचा अर्थ काय झाला? तुम्ही पोझिशन चेंज केलेली आहे, म्हणून एकमेकांचे काय? पोझिशनल आयसोमर्स. आणखी ब्रांचेसला तुम्ही शिफ्ट करू शकत नाही. कोणा नंबरवर नेला? इथं तर ऑलरेडी होते. इथं जर या दोन्ही ब्रांचेस उचलून जर इथं ठेवला तर तुम्हाला नंबरिंग लेफ्ट साइडने करावं लागेल. पुन्हा याला सेकंड नंबर येणार. म्हणजे आपण आता
या कंपाऊंडचे पोझिशनल आयसोमर्स ड्रॉ करू शकत नाही. झालंय. आपण काय केलं माहिती काय, हे केले चेन आयसोमर्स असे काय ड्रॉ केले, पोझिशनल आयसोमर्स. मग या टोटल मिळून आपल्याला स्ट्रक्चरल आयसोमर्स किती मिळाले, 5. 1 2 3 4 and 5. बघा नंबरिंग देऊ, 4 and 5. इथं आपल्याला क्लिअर कट लक्षात येते की 1 2 3 हे तीन काय आहेत एकमेकांचे चेन आयसोमर्स आहेत, पण 2 आणि 4 पोझिशनल आयसोमर्स आहेत आणि 3 आणि 5 पोझिशनल आयसोमर्स आहेत. तर या पद्धतीने तुम्ही चेन आयसोमर्स आणि पोझिशनल आयसोमर्स काय करू शकता, ड्रॉ करू शकता. नेक्स्ट कडे जाऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आपण, हे होते चेन आणि पोझिशनल आयसोमर्स. नेक्स्ट कंडिशन बघा. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, नेक्स्ट आहे चेन रिंग आयसोमर्स. हे पण सिंपल आहे. चेन रिंग आयसोमर्स कशाला म्हणतात बघा, चेन रिंग आयसोमर्स. सिंपल हा. डेफिनेशन बघा, ऑलरेडी लिहून दिल्या होत्या, त्याच याच्यावर डेफिनेशन आहे. द कंपाउंड विच हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली ड्यू टू प्रेझेन्स ऑफ चेन अँड रिंग called as chain isomers and the phenomenon called as chain isomerism. Actually chain isomers कशाला म्हणतात, ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चर डिफरंट आहे. आणि स्ट्रक्चर डिफरंट का बरं आहे, तर एक कंपाऊंड चेन असतो, अॅलिफॅटिक कंपाऊंड असतो, तर एक रिंग कंपाऊंड असतो, म्हणून यांना काय म्हटलं जाते, चेन रिंग आयसोमर्स. एक्झाम्पल घेऊन सांगतो लगेच, लक्ष द्या. आपण एक एक्झाम्पल घेणार. आता चेन आणि रिंग याचा अर्थ काय होतो की एक चेन असेल एक रिंग असेल. बघा कसं, CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा कोण आहे, हा प्रोपीन आहे. ओके. आणि एक हा कंपाऊंड असा लिहून देतो बघा. आपण याला ए फॉर्मॅट मध्ये लिहू शकलो असतो, लक्ष द्या. हा लिहिला आपण एक कंपाऊंड. हे एकमेकांचे कोणते आहेत, हे एकमेकांचे चेन रिंग आयसोमर्स आहेत. कसे बघा, यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. हाऊ मेनी कार्बन, 1 2 3. हाऊ मेनी हायड्रोजन, 3 4 5 6. इथं बघा, हाऊ मेनी कार्बन, 1 2 3. हाऊ मेनी हायड्रोजन, 2 4 6. ओके. म्हणजे याचा अर्थ काय झाला, या प्रोपीन आणि हा कोण, हा सॉरी हा कोण आहे, त्याचं नाव लिहून देतो वाटलं, प्रोप 1 ENE. प्रोपीन म्हणता आपण लिहून देऊ, प्रोप 1 ENE. आणि हा कोण आहे, हा आहे सायक्लोप्रोपेन. हा सायक्लोप्रोपेन आहे. म्हणजे प्रोप 1 ENE आणि सायक्लोप्रोपेन हे एकमेकांचे काय आहेत, हे एकमेकांचे चेन रिंग आयसोमर्स आहेत. यांना चेन रिंग आयसोमर्स काय म्हणतात, तर याच्यामध्ये पहिला कंपाऊंड अॅलिफॅटिक म्हणजे चेन कंपाऊंड आहे, तर याचा जो आयसोमर आहे हा काय सायक्लिक आहे, म्हणून यांना एकमेकांचे काय म्हणतात, चेन रिंग आयसोमर्स. एक्झाम्पल बघू, काय असेल बघा, CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. हा कोण आहे, हा अल्कॅडाईन आहे. याच्यामध्ये 2 अल्किन ग्रुप असतात. याचं नाव तुम्ही लिहू शकता ब्यूट 1 2 3. म्हणजे काय असेल, 1 3 डाईन. हा डाईन आहे. ओके. हा झाला सायक्लिक कंपाऊंड. आणि याचा जो आपल्याला आयसोमर्स ड्रॉ करावा लागेल तो रिंग असावा लागेल, तर हा घेऊ रिंग. बघा असं लिहा किंवा याला या फॉर्मॅट मध्ये लिहा, CH डबल बॉन्ड CH2 CH2. ओके. हा कोण आहे, हा आहे सायक्लोब्यूट 1 ENE. म्हणजे हा सायक्लोब्युटीन आहे, अल्किन आहे, आणि हा अल्कॅडाईन आहे. याचा आपल्याला काय करावं लागेल, हे पण चेन रिंग आयसोमर्स आहेत, पण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला बघावा लागेल सेम आहे का. किती कार्बन, 1 2 3 4. 4 कार्बन. हायड्रोजन किती बघा, 2 3 4 5 6. इथं बघा किती कार्बन, 1 2 3 4 आहेतच. हायड्रोजन किती, 1 2 3 4 5 6 आहेत. याचा अर्थ काय झाला की ब्यूट 1 3 डाईन अँड सायक्लोब्यूट 1 ENE हे दोघं एकमेकांचे काय आहेत, चेन रिंग आयसोमर्स. आणि प्रोप 1 ENE आणि सायक्लोप्रोपेन हे पण कोण आहेत, चेन रिंग आयसोमर्स आहेत. चेन रिंग आयसोमर्स मध्ये सिंपल आहे, एक चेन मध्ये असतो तर एक रिंग मध्ये असतो. हे झाले चेन रिंग आयसोमर्स. नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट आहेत काय, फंक्शनल आयसोमर्स. आता फंक्शनल आयसोमर्स कशाला म्हणतात, तर फंक्शनल आयसोमर्स पण सिंपल आहे. बघ functional isomers कशाला म्हणतात, functional isomers means the compound which having same molecular formula but different structural formulae due to presence of different functional group. ज्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेंज आहे आणि कोणामुळे चेंज आहे, तर फंक्शनल ग्रुपमुळे चेंज आहे. आणि ज्या ठिकाणी फंक्शनल ग्रुपमुळे जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेंज असेल त्याला काय म्हणतात तुम्ही, त्याला म्हणतात सॉरी ज्या ठिकाणी फंक्शनल ग्रुपमुळे जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेंज असेल तर त्याला काय म्हणतात, फंक्शनल आयसोमर्स. आणि त्या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल, फंक्शनल आयसोमेरिझम. एक्झाम्पल घेऊ आपण बघा.
इथं एक्झाम्पल आहे कोण एकमेकांचे आयसोमर्स फंक्शनल आयसोमर्स आहेत इथं डायरेक्ट लिहून देतो मी तुम्हाला अल्कोहोल अँड इथर हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. एक्झाम्पल बघ CH3 CH2OH हा आहे इथेनॉल. नेक्स्ट बघा CH3O CH3 हा कोण आहे हा आहे डायमिथिल इथर. म्हणजे हा इथर आहे हा इथेनॉल आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बघा कार्बन 1 2 इथं पण कार्बन 1 2 हायड्रोजन बघा 3 4 5 आणि 1 6 इथं पण 3 आणि 3 6 ऑक्सिजन 1 1. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे स्ट्रक्चर डिफरंट आहेत आणि स्ट्रक्चर डिफरंट कोणामुळे आहेत तर फंक्शनल ग्रुपमुळे स्ट्रक्चर वेगळे आहेत. इथं कोणता फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल OH आणि इथं इथर म्हणून एकमेकांचे हे काय आहेत हे फंक्शनल आयसोमर्स आहेत. सेकंड एक्झाम्पल बघू आपण आणखी कोण आहेत अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड आणि कीटोन हे पण एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहेत फंक्शनल आयसोमर्स आहेत. कसे बघा अल्डिहाइडचे एक्झाम्पल CH3 CH2 COH हा कोण आहे आयपीएसी नाव लिहू आपण प्रोपॅनॉल किंवा प्रोपॅनॉल अल्डिहाइड लिहू शकता. कीटोन CH3 CO CH3 हा कोण आहे हा ऍसिटोन आहे कीटोन किंवा मग प्रोपेन टू ON हा अल्डिहाइड आहे हा कीटोन आहे. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का बघा हाऊ मेनी कार्बन 1 2 3 हाऊ मेनी कार्बन 1 2 3 तीन कार्बन आहेतच. हायड्रोजन बघा 3 4 5 आणि 1 6 इथं पण बघा 3 आणि 3 6 ऑक्सिजन 1. याचा अर्थ काय दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे स्ट्रक्चर डिफरंट आहेत. स्ट्रक्चर डिफरंट आहेत कोणामुळे डिफरंट आहेत तर फंक्शनल ग्रुप इथं अल्डिहाइड इथं कीटोन म्हणून एकमेकांचे काय आहे स्ट्रक्चरल आयसोमर्स. आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तिसरं एक्झाम्पल पण तुम्ही घेऊ शकता. तिसरा कोण आहे कार्बोक्सिलिक ऍसिड अँड इस्टर. हे पण एकमेकांचे काय हे फंक्शनल आयसोमर्स आहेत. कसे बघा एक्झाम्पल CH3 CH2 COOH हा कोण आहे हा आहे प्रोपॅनोइक ऍसिड. एक एक्झाम्पल घेऊ CH3 COO CH3 हा कोण आहे मिथिल ऍसिटेट हा इस्टर आहे आणि हा कोण आहे हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. आता हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. कसे आहेत बघा पुन्हा नाव सांगून देतो हा प्रोपॅनोइक ऍसिड आहे हा मिथिल ऍसिटेट आहे हा इस्टर आहे हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. तर हे दोघं एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स कसे आहेत बघा तर याचा फॉर्म्युला कसा असायला पाहिजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का बघा कार्बन किती 1 2 3 C3 इथं पण बघा 1 2 3 आहे. हायड्रोजन 3 4 5 आणि 1 6 ऑक्सिजन 2 इथं पण ऑक्सिजन 2 ओके. हायड्रोजन पण पहा 3 आणि 3 6. याचा अर्थ दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे स्ट्रक्चर डिफरंट आहे. स्ट्रक्चर डिफरंट कोणामुळे आहे तर फंक्शनल ग्रुपमुळे. हा कोण आहे ऍसिड तर हा कोण आहे इस्टर लिंकेज म्हणून यांना एकमेकांचे काय म्हटले जाते फंक्शनल आयसोमर्स. आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल फंक्शनल आयसोमेरिझम. आणखी तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सायनाइड घेऊ शकता आयसोसायनाइड घेऊ शकता. ते पण एकमेकांचे काय आहेत फंक्शनल आयसोमर्स आहेत ओके. तर ह्या तुम्हाला गोष्टी काही माहिती पाहिजेत. कोण अल्कोहोल इथर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड इस्टर सायनाइड आयसोसायनाइड नाउ दीज आर द फंक्शनल आयसोमर्स. नेक्स्ट आहे आयसोमर्स मध्ये नेक्स्ट आयसोमेरिझम आहे मेटामेरिझम. मेटामेरिझम इज अ व्हेरी सिंपल वन. मेटामेरिझम मध्ये काय असते जे पॉलीफंक्शनल ग्रुप आहेत लक्ष द्या मेटामेरिझम मध्ये हे जे पॉलीफंक्शनल पॉलीव्हॅलन्सी ज्यांची असते किंवा ज्यांची व्हॅलन्सी 2 किंवा 2 पेक्षा जास्त असते असे फंक्शनल ग्रुप बघा. जसं फॉर एक्झाम्पल O आहे सेकंडरी अमाइन आहे टर्शरी अमाइन आहे सल्फाइड असेल किंवा बरेचसे आहेत. तुम्ही बाकी कीटोन घेऊ शकता कीटोन आहे. हे जे फंक्शनल ग्रुप आहेत या फंक्शनल ग्रुपला ज्या ह्या व्हॅलन्सी असतात ह्या व्हॅलन्सी 2 व्हॅलन्सी जर डिफरंट ग्रुपनी जर अटॅच करत असेल किंवा डिफरंट अरेंजमेंट असेल ग्रुपची तर त्या आयसोमर्सला काय म्हटलं जाते मेटामर्स म्हटलं जाते. कसं बघा द कंपाउंड विच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली ड्यू टू अरेंजमेंट ऑफ डिफरंट ग्रुप्स अराउंड फंक्शनल ग्रुप. या फंक्शनल ग्रुपच्या आजूबाजूला जी ग्रुपची अरेंजमेंट आहे किंवा ग्रुपचं प्रेझेन्स असतं जे ग्रुप प्रेझेंट असतात ते जर वेगवेगळे असतील तर यांना काय म्हटलं जाते मेटामर्स म्हटलं जाते. आणि या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाते मेटामेरिझम. आणि हे म्हणजे मॅक्झिमम कुठं विचारलं जाते तर इथर मध्ये विचारलं जाते. एक्झाम्पल घेऊन सांगतो लक्ष द्या CH3 CH2O CH3 CH2O CH2 CH3 हा कोण आहे हा आहे डायमिथिल इथर.
ओके. नेक्स्ट बघा CH3O CH2 CH2 CH3 हा कोण आहे? हा आहे मिथिल एन प्रोपिल इथर. दोन्ही इथर आहेत. ऍक्च्युअल मध्ये पहिला पहा, हे जे इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे याचा पहिला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहू सेम आहे का. किती कार्बन? 1 2 3 4 4 कार्बन. हायड्रोजन बघा 3 4 5 6 7 8 9 10 H10. ओ किती? एकच. हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाचा? डायमिथिल इथर. मिथिल एन प्रोपिल इथरचा बघू पहा किती कार्बन? 1 2 3 4 आहेत 4. हायड्रोजन किती? 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. आणि ऑक्सिजन किती? 1 आहे. म्हणजे या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम आहे. C4H10O. स्ट्रक्चर डिफरंट आहे, ऑफकोर्स दिसतच आहे. कशामुळे डिफरंट आहे? तर बघा या ऑक्सिजनच्या आजूबाजूला जे ग्रुप आहेत हे डिफरंट आहेत. कसं बघा, इथं इथिल आहे, इथं एक मिथिल आहे, प्रोपिल आहे. आणि जर एखाद्या फंक्शनल ग्रुपला आजूबाजूला असणारे जे ग्रुप्स आहेत हे जर डिफरंट असतील तर यांना आपण काय म्हणतो? मेटामर्स म्हणतो. आणि या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल? मेटामेरिझम. व्हॉट इज मेटामेरिझम और व्हॉट्स हॅपन इन मेटामेरिझम? काय असते मेटामेरिझम मध्ये? तर फंक्शनल ग्रुपच्या आजूबाजूला डिफरंट ग्रुप्स अटॅच असतात, त्याला काय म्हटलं जाईल? मेटामर्स. आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल? मेटामेरिझम. ऑफकोर्स सेकंड एक्झाम्पल तुम्ही कीटोनचं घेऊ शकता. कोणतं घ्या? CH3 CH2 CH2 CO CH3. बघा हा कोण आहे? 1 2 3 4 5 पेंटेन 2ONE. आणि नेक्स्ट घेऊ CH3 CH2 CO CH2 CH3. हा कोण आहे? बघा हा पेंटेनच आहे. 1 2 3 4 5 E रिप्लेस बाय 3ONE. काय बघा हा पेंटेन 2ONE, हा पेंटेन 3ONE. काय झालंय बघा यामध्ये काय आहे? सीओच्या आजूबाजूला कोण आहे? एक मिथिल आणि एक कोण आहे? एक प्रोपिल ग्रुप आहे. इथं दोन्हीही कोणते आहेत? इथिल आणि इथिल ग्रुप आहे. म्हणजे इथं बघा या कंपाऊंड मध्ये सीओच्या आजूबाजूला इथिल इथिल आणि इथं कोण आहे? प्रोपिल आणि मिथिल. म्हणून हे एकमेकांचे काय आहेत? हे एकमेकांचे मेटामर्स आहेत. आणि या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल? मेटामेरिझम. ओके. सो सिंपल वन तुमच्या लक्षात येत असेल. या पेंटेन 2ONE आणि या पेंटेन 3ONE ला तुम्ही पोझिशनल आयसोमर्स पण म्हणू शकता. कसं पहा किती नंबरवर आहे CO? 1 2 3. इथं किती नंबरवर आहे? 2. ओके. चेन सेमच आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ओके. पण या ठिकाणी आपण एक्झाम्पल कशासाठी घेतलं आहे? मेटामर्स. कारण सीओच्या आजूबाजूला असणारे जे फंक्शनल ग्रुप सॉरी या सीओच्या आजूबाजूला असणारे जे ग्रुप्स आहेत ते डिफरंट आहे. मिथिल प्रोपिल इथं इथिल इथिल. सो इट इज मेटामर्स. इट ऑल्सो कॉल्ड एज पोझिशनल आयसोमर्स. ओके. हे काय आहे? हे मेटामर्स आहेत. कसे ओळखतात मेटामर्स? जर फंक्शनल ग्रुपच्या आजूबाजूला जर तुम्हाला डिफरंट ग्रुपची अरेंजमेंट दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं? मेटामर्स. नेक्स्ट काय आहे? टॉटोमेरिझम. हे पण सिंपल आहे बघा. टॉटोमेरिझम कशाला म्हणतात? व्हॉट इज टॉटोमेरिझम? टॉटोमेरिझम म्हणजे काय होते? तर ज्या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम दिसेल, स्ट्रक्चर डिफरंट दिसेल आणि स्ट्रक्चर डिफरंट दिसत असेल हायड्रोजन ट्रान्सफर झाल्यामुळे, तर त्याला काय म्हणसाल तुम्ही? टॉटोमर्स म्हणसाल. आणि फेनॉमेनॉनला काय म्हणसाल? टॉटोमेरिझम. म्हणून लक्षात ठेवा कोणतीही केमिकल रिएक्शन किंवा एखादी केमिकल रिएक्शन परफॉर्म करत असताना तुम्हाला जर म्हणजे एखाद्या ॲरोवर टॉटोमर दिसलं किंवा टॉटोमरायझेशन दिसलं तर नेहमी समजून चालायचं काय झालं? हायड्रोजन ट्रान्सफर. म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर डिफरंट आहे. आणि स्ट्रक्चर डिफरंट कोणामुळे झालेलं आहे? तर हायड्रोजन ट्रान्सफर झाल्यामुळे तिथं स्ट्रक्चर डिफरंट झालेलं आहे. अशा केसमध्ये जे आयसोमर्स तयार होतात त्यांना काय म्हटलं जाते? टॉटोमर्स. आणि फेनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल? टॉटोमेरिझम. कसं बघा एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH अँड OH. हा कोण आहे? हा व्हिनिल अल्कोहोल आहे. एकदम सिंपल व्हिनिल अल्कोहोल. नाव नेक्स्ट वन. नेक्स्ट याचं एक्झाम्पल आहे CH3. नेक्स्ट याचं आपण काय करू? टॉटोमर्स बघू. बघा कसा हायड्रोजन ट्रान्सफर होईल? हा H इथं गेला, इथं डबल बॉन्ड. H म्हणजे काय? याचे इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली हे ऑक्सिजनवर जातात आणि मग इथं जाते. आपण डायरेक्टली घेत आहे इलेक्ट्रॉन्स. इथं डबल बॉन्ड, इथे जर डबल बॉन्ड तर हा डबल बॉन्ड कार्बनवर शिफ्ट झाला आणि कार्बनवर शिफ्ट झाल्यामुळे कार्बनवर चार्ज झाला निगेटिव्ह. हा निगेटिव्ह, हायड्रोजनने इलेक्ट्रॉन्स दिलेत म्हणून चार्ज पॉझिटिव्ह. तर या कार्बननी हायड्रोजनवर अटॅक केला. काय मिळालं बघा तुम्हाला? CH2 चा काय झाला? CH2 आणि H CH3 डबल बॉन्ड कन्वर्ट टू सिंगल बॉन्ड CH. आता CH ला कोण अटॅच झाला? इथं हा बॉन्ड आल्यामुळे इथं झाला डबल बॉन्ड. म्हणजे याला असं लिहिणार डबल बॉन्ड O. म्हणजेच हा कोण आहे? हा आहे ऍसिटाल्डिहाइड.
काय झालं बघा, व्हिनिल अल्कोहोल आणि इकडे मिळाला ऍसिटाल्डेट, हे एकमेकाचे काय आहेत, हे एकमेकाचे टॉटोमर्स आहेत. का बरं टॉटोमर्स? कारण इथं कोण ट्रान्सफर झालेलं आहे, हायड्रोजन. आणि ज्या ठिकाणी हायड्रोजन ट्रान्सफर झाल्यामुळे जर तुम्हाला कंपाऊंड वेगवेगळे कंपाऊंडचे स्ट्रक्चर जर वेगवेगळे मिळत असतील तर त्यांना काय म्हटलं जाईल, त्यांना टॉटोमर्स म्हटलं जाईल. आणि या फिनॉमिनॉनला काय म्हटलं जाईल, टॉटोमेरिझम. ओके.